चला आता आपण पाहूया नवीन रेसिपी व्हिडिओ। त्याच्यासाठी दुपारच्या वेळेला छोले असे करून घेतले होते। त्याच्यासोबत पुरीसुद्धा होती। पुरीबरोबर खायला खूप छान लागतात। हे बघा, त्याच्यासाठी आपण सकाळी छोले भिजत घातले होते। आता ते कुकरमध्ये घालून स्वच्छ धुवून घेतले होते। त्याच्यामध्ये आता हे घालून घेऊया, मसाले घालून घेऊया आपण। लवंग टाकले 4, टिकीचं पान टाकले 1, मिरी टाकले 2, असं टाकून घेतलेलं आहे। ते आता गॅसवरती ठेवून देऊया। त्याच्या 3 शिट्ट्या बारीक गॅसवर काढून घेऊया। ते होईपर्यंत दुसरं काम करून घेऊया आपलं। त्याच्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे बारीक, आलं लसणाच्या 3-4 पाकळ्या घेतलेल्या आहेत। ते आपण आता मिक्सरमध्ये असं घालून घेऊया। कांदा टाकून घेऊया पहिल्यांदा, टोमॅटो टाकूया एक बारीक चिरलेला, आलं लसूण टाकूया। त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी घालून घेऊया। त्याला आता मिक्सरला लावून घेऊया आपण। हे बघा, तो असं झालेला आहे तयार। आता आपले कुकरमध्ये छोले ठेवलेले शिजून छानपैकी असे तयार झालेले आहेत। त्यासाठी कढई चुलीवर ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकून दिलं, एक पत्ता टाकून दिला। त्याच्यामध्ये आपण पेस्ट तयार करून घेतलं होतं ते घालून घेतलं। मसाले आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते। त्याला असं शिजवून द्यायचं, तेल वरती सुटेपर्यंत असं छानपैकी शिजवून द्यायचं आहे। त्याला असं बरं मिक्स करून घेतलं। 1 मिनिटासाठी असं त्याला गॅसवर ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये आपण आता आल्या लसणाचं पेस्ट टाकलं, हळद टाकली थोडीशी, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली। आपल्याला किती हवे असेल तेवढे टाकायचे आहे, तिखट कोण खातं त्याच्याप्रमाणे। त्याच्यामध्ये काली मिरची थोडीशी टाकली, गरम मसाला थोडासा टाकला, असं त्याला बरं मिक्स करून घेऊया। 1 मिनिट तसंच ठेवायचं आहे। हे बघा, मसाला आपला किती असा छान तयार झालेला आहे। मी छोले थोडे काढून घेतले होते, ते मिक्सरमध्ये लावून घेतले होते, ते त्याच्यामध्ये असं घालून घेऊया। त्याला सुद्धा त्याच्यामध्ये बरं मिक्स करायचं आहे असं। बघा, आपला असा मसाला किती छानपैकी असा तयार झालेला आहे। आपला मसाला आता तयार आहे। त्याच्यावरती थोडंसं असं वरनं तेल टाकून घ्यायचं आहे। त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे असं। मसाला आपलाचा छान तयार झाला आहे। त्याच्यामध्ये आपण छोले घेतले होते ते घालून घेऊया असं। छोले असे किती मऊ होईल तेवढा असं छान होणार आहे।
आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याला असं बरं मिक्स करून घेऊया. त्याच्यावरती ओली कोथिंबीर टाकून देऊया. बघा आता आपले छोले असे तयार झालेले आहेत. दिसायला सुद्धा छान दिसतात. पुरी सोबत खायला एवढे छान लागतात. पाणी हवं असेल तर पाणी सुद्धा घालून घेऊ शकता.